हॅलो. तर आज आपण बघणार आहे आपला 5वा धडा लांबी व वजन. तर हा आहे त्यातला पहिला स्वाध्याय. तर बघा पहिला प्रश्न, रिकाम्या जागी अचूक उत्तर लिहा. ठीक आहे. त्यातला पहिला बघूया. 5 मीटर बरोबर 5 गुणिले 100 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की 1 मीटर बरोबर किती असतात, तर 100 सेंटीमीटर. म्हणूनच इथे यांनी इथं काय दिलं आहे की 5 मीटर बरोबर 5 गुणिले 100 सेंटीमीटर. मग 5 गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे, तर 500 सेंटीमीटर. आता पुढे बघूया. तर बघा 7 मीटर बरोबर 7 गुणिले किती सेंटीमीटर बरोबर. तर आपण इथे काय लिहिणार आहे, परत एकदा 7 गुणिले 100, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. मग 7 मीटर म्हणजे किती, तर 7 गुणिले 100 सेंटीमीटर म्हणजेच इथे उत्तर किती येणार आहे, 700 सेंटीमीटर. ठीक आहे. आता पुढे बघा 9 मीटर म्हणजे किती, तर 9 गुणिले परत एकदा 100 सेंटीमीटर बरोबर काय येणार, 900 सेंटीमीटर. ठीक आहे. आता पुढचं बघा, इथे आपल्याला काहीच नाही दिलेलं आहे आणि शेवटी उत्तर किती दिले आपल्याला, 1700 सेंटीमीटर. 1700 सेंटीमीटर म्हणजेच काय, किती गुणिले 100 बरोबर 1700. कशाला 100ने गुणल्यानंतर उत्तर 1700 येणार आहे, तर काय असणार आहे ते 17 गुणिले 100 बरोबर 1700. म्हणूनच आपण इथे काय लिहिणार आहे रिकाम्या जागी, तर इथे काय येणार, 17 गुणिले 100 सेंटीमीटर. मग हे आपण कशाचं रूपांतर केलं आहे, तर 17 मीटरचं. म्हणूनच आपण इथे काय लिहिणार आहे, तर 17, एकच मिनिट, इथे आपण लिहिणार आहे 17 मीटर. ठीक आहे. म्हणजेच काय, 17 मीटर बरोबर 17 गुणिले 100 सेंटीमीटर बरोबर 1700 सेंटीमीटर. त्यानंतर बघा पुढे आता इथे काय दिलं आहे, तर बघा आपल्याला मीटर नाही दिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर 8 गुणिले 100 सेंटीमीटर म्हणजेच काय, 8 मीटर असणार आहे. इथं जी काही संख्या असणार आहे ती काय आहे, मीटरमध्ये आहे. म्हणून इथे पुढे काय येणार आहे, तर 8 मीटर बरोबर 8 गुणिले 100 सेंटीमीटर. मग त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, 800 सेंटीमीटर. ठीक आहे. आता पुढे बघा, इथे पण मीटर नाही दिलेलं, पण इथे नंतर दिले आपल्याला 6 गुणिले 100 सेंटीमीटर. म्हणजेच इथं मीटरमध्ये किती येणार, तर 6 मीटर आणि पुढे काय येणार, तर 600 सेंटीमीटर. 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर. पुढे बघा आता 15 मीटर बरोबर 15 गुणिले 100 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार आहे, तर 1500 सेंटीमीटर. ठीक आहे. आता शेवटचं बघा 19 मीटर म्हणजेच किती येणार, 19ला आपल्याला 100ने गुणायचं आहे. मग त्याचं रूपांतर होणार सेंटीमीटरमध्ये. म्हणजेच उत्तर किती येणार आहे, इथे 1900 सेंटीमीटर. तर हा झाला आपला इथे पहिला प्रश्न. आता पुढचा प्रश्न वाचूया. तर बघा, तुमच्या वर्गाच्या लांबीचा रुंदीचा अंदाज करा. नंतर प्रत्यक्ष लांबी रुंदी मोजून तक्त्यात लिहा. तर तुमचा जो वर्ग आहे त्याची तुम्हाला काय करायची आहे, लांबी आणि रुंदी मोजायची आहे. ठीक आहे. तर त्याच्या आधी त्याच्या पहिल्यांदा अंदाजे लिहायचे आपल्याला, म्हणजे अंदाजे तुम्हाला किती वाटते. आणि त्यानंतर आपल्याला एखादी पट्टी किंवा जी मोजमाप करण्याची लांब अशी पट्टी असते ती घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे किती आहे ते अंतर, ते आपल्याला इथे एककासह इथे काय करायचं आहे, खाली लिहायचं आहे. मग समजा आपण इथे पहिल्यांदा वर्गाची मोजूया. तर वर्ग अंदाजे किती असेल, तर मी आता अंदाजे लिहिते, मीटरमध्ये लिहूया आपण, कारण मीटर हे थोडंसं मोठं एकक आहे.
सेंटीमीटरमध्ये मोजायला गेलात तर ते खूपच मोठं होईल. मग मी इथे लिहिते की साधारण 10 मीटर आणि रुंदी लिहिते 8 मीटर. हे मी अंदाजे लिहिते आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्यक्ष मोजल्यानंतरची इथे लांबी आणि इथे रुंदी लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वर्गातील आपल्या फळा जो असतो किंवा बोर्ड असतो त्याचीसुद्धा आपण इथे लांबी आणि रुंदी अंदाजे लिहू शकतो आणि त्यानंतर त्याचं प्रत्यक्ष माप इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर टेबल आहे, आपल्या शिक्षकांचा टेबल आहे बरोबर. त्यानंतर आपण ज्याच्यावर बसतो तो बाक किंवा बेंच, त्याची पण आपण इथे रुंदी किंवा लांबी इथे लिहू शकतो. बाक किंवा बेंच. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कंपासची पण लिहू शकता किंवा तुमच्या एखाद्या पुस्तकाची पण लांबी रुंदी इथे लिहू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला हे मोजून लिहायचं आहे आणि अंदाजे मापं तुम्हाला अशी इथे लिहायची आहेत. लांबी आणि रुंदी एककसुद्धा लिहायचं आहे त्याच्या पाठीमागे बरोबर. तर हा तुम्हाला सोडवायचा आहे दुसरा प्रश्न. तर आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. तर इथे बघा, सेंटीमीटरचे मिलीमीटरमध्ये रूपांतर करा. हा आहे आपला इथे पहिला प्रश्न. मघाशी आपण मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं आहे. आता सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला आहे त्यातला 5 सेंटीमीटर बरोबर 5 गुणिले किती मिलीमीटर हे आपल्याला काढायचं आहे. तर मी इथं लिहिते पहिल्यांदा की 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतात, 10 मिलीमीटर बरोबर. म्हणून आपण इथे काय करणार आहे, तर 5 सेंटीमीटर बरोबर 5 गुणिले 10 मिलीमीटर म्हणजेच किती येणार, 5 गुणिले 10 50 मिलीमीटर. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालं, 5 सेंटीमीटर बरोबर 50 मिलीमीटर. पुढे बघा, 7 सेंटीमीटर बरोबर 7 गुणिले किती. मग आपण काय करणार इथे परत एकदा 10 ने त्याला गुणणार आहे. 7 गुणिले 10 मिलीमीटर म्हणजेच उत्तर किती येणार आहे, 70 मिलीमीटर. पुढे बघूया. आता इथे डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलं आहे की 90 मिलीमीटर. मग 90 मिलीमीटर म्हणजेच काय, 90 म्हणजे किती असतात, तर 9 गुणिले 10 बरोबर. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहे, 9 गुणिले 10 मिलीमीटर बरोबर. म्हणजेच आपण इथे 9 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होतो, 90 मिलीमीटर म्हणजेच किती, 9 सेंटीमीटर. पुढे बघा, 12 सेंटीमीटर म्हणजेच किती होणार आहे, तर 12 गुणिले 10 मिलीमीटर बरोबर 120. कारण जेव्हा तुम्ही 12ला 10 ने गुणणार तेव्हा उत्तर काय येणार आहे, 120 मिलीमीटर. ठीक आहे. हा झाला इथे पहिला प्रश्न. आता पुढे बघा, दुसरा प्रश्न काय दिला आहे, सारणीत दिलेल्या वस्तूंच्या लांबींचा अंदाज करून नंतर प्रत्यक्ष लांबी मोजून लिहा. जसं तुम्ही मागच्या स्वाध्यायामध्ये केलं की तुम्ही वर्गातल्या वस्तूंचा किंवा वर्गाची लांबी रुंदी मोजला, तसंच तुम्हाला इथे सुद्धा करायचं आहे. आता इथे काही वस्तूंची नावं दिलेत. तर पहिला आहे गव्हाचा दाणा. तर पहिल्यांदा आपल्याला अंदाजे बघायचं आहे किती आहे. तर तुम्ही गहू घेतला 1 आणि जर त्याची तुम्ही लांबी मोजली तुमच्या पट्टीने तर ती बघा 1 सेंटीमीटरपेक्षा कमी भरते. म्हणून मी इथे टिक मार्क केलं आहे. त्यानंतर मी जेव्हा तो प्रत्यक्ष मोजला तेव्हा त्याचं माप मला एवढं मिळालं. पण तुम्हाला स्वतःला हे करायचं आहे, घरी जर एखादा गहू असेल तर त्याची लांबी तुम्हाला स्वतःला मोजायची आहे आणि मगच ती इथे लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तसंच मी पुढे राजमा बीची लांबी मोजली, ती मला 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त मिळाली. मग त्याची मला प्रत्यक्ष मी जेव्हा मोजलं तेव्हा त्याची लांबी किती आली, तर 1.04 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे बघा, मिरचीची लांबी मी मोजली तर ती पण मला किती मिळाली, 4 सेंटीमीटर. वहीची जाडी, माझ्याकडे जी वही होती त्याची मी जाडी मोजली. जाडी म्हणजेच समजा ही आहे तुमची बुक, वही,
तर ही तुम्हाला जाडी मोजायची आहे. ठीक आहे. त्यानंतर ती आली माझी 1.5 सेंटीमीटर. पुढे बघा काय आहे, कंपास पेटीची जाडी. तुमच्या कंपास पेटीची जाडी तीसुद्धा तशीच असणार आहे. हा आहे तुमचा कंपास, बरोबर. तर तुम्हाला ही इथली जाडी मोजायची आहे. तो किती जाड आहे, तर माझ्याकडे जो कंपास आहे त्याची आहे 2.8 सेंटीमीटर. आता फरशीची जाडी, फरशीची पण जाडी त्याच पद्धतीने. ही जर तुमच्या घरी एखादी फरशी असेल तर तिच्या साईडची जी छोटीशी ही बाजू असणार आहे त्याची तुम्हाला इथली जाडी मोजायची आहे. तर माझ्याकडच्या फरशीची जाडी आहे 1 सेंटीमीटर. ह्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातल्या वस्तूंची लांबी मोजायची आणि इथे ती लिहायची आहे. ठीक आहे. आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. तर बघा इथे काय दिलं आहे, रूपांतर करा. त्यामधला पहिला प्रश्न आहे 25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. तर बघा आपण पहिला काय करूया, 1 मीटर म्हणजेच किती असतात 100 सेंटीमीटर, बरोबर. हे आपण पहिल्या स्वाध्यायामध्ये बघितलं आहे. म्हणून 25 मीटर बरोबर किती असणार, तर 25 गुणिले 100 बरोबर किती येणार आहे, तर 2500. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, तर 2500 सेंटीमीटर, कारण आपण त्याला 100ने इथे गुणलेलं आहे. पुढे बघा आता 15 मीटर बरोबर किती, तर 15 गुणिले 100 बरोबर, 15 गुणिले 100 मग उत्तर काय येणार आहे, तर 1500. म्हणून 15 मीटर बरोबर किती येणार, 1500 सेंटीमीटर. आता पुढचा बघूया. बघा 5 सेंटीमीटर म्हणजे किती. ठीक आहे. हा पण आपण सोडवलेला आहे स्वाध्यायामध्ये. तर बघा आपण बघूया पहिल्यांदा 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतात 10 मिलीमीटर, बरोबर. म्हणून 5 सेंटीमीटर बरोबर किती येणार, तर 5 गुणिले 10 बरोबर 50 मिलीमीटर. म्हणून इथं आपलं उत्तर किती येणार आहे, तर 50 मिलीमीटर. तर पुढे बघा 4 किलोमीटर बरोबर किती मीटर. तर हे पण आपण बघूया इथे. 1 किलोमीटर म्हणजेच किती असतात 1000 मीटर. म्हणून 4 किलोमीटर बरोबर किती येणार, तर 4 गुणिले 1000, बरोबर. म्हणजेच आपण जेव्हा 4ला 1000ने गुणू आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 4000. म्हणून 4 किलोमीटर बरोबर किती, तर 4000 मीटर. आता पुढे बघा 7 किलोमीटर आणि 500 मीटर ह्याचं एकूण किती मीटर होतं आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर आता बघा इथे काय होईल, 7 किलोमीटरचे पहिल्यांदा मीटरमध्ये करूया. 7 किलोमीटर बरोबर किती येणार, तर 7 गुणिले 1000 म्हणजेच किती 7000 मीटर, बरोबर. आणि हे 500 मीटर ह्यांची होणार इथे बेरीज. मग बेरीज काय येणार 7500 मीटर. कळलं तुम्हाला. म्हणजे आपण पहिला ह्या 7 किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलं, ते किती आलं 7000 आणि त्याच्यामध्ये आपण हे 500 मीटर मिळवले. म्हणून उत्तर किती आलं आपलं 7500 मीटर. आता पुढे बघा शेवटचा 9 मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजेच एकूण किती सेंटीमीटर. तर बघा पहिल्यांदा आपल्याला ह्या 9 मीटरचं काय करायला लागणार आहे, सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायला लागणार आहे. तर 9 मीटर म्हणजेच किती, तर 9 गुणिले 100 सेंटीमीटर म्हणजेच किती आले 900 सेंटीमीटर. आणि जे पुढचे 50 सेंटीमीटर दिले त्या ह्यामध्ये मिळवायला लागणार आहेत. 900 अधिक 50 म्हणजे किती आले, तर 950 सेंटीमीटर. ठीक आहे. पहिल्यांदा जे पुढं दिलेलं आहे त्याचं रूपांतर करून घ्या आणि ते ह्याच्यामध्ये मिळवा. एवढंच करायचं आहे आपल्याला. आता आपण बघूया आपला ह्यातला दुसरा प्रश्न. तर बघा काय आहे, जोड्या जुळवा अ गट आणि ब गट, बरोबर. तर पहिल्यांदा काय दिले 3 किलोमीटर.
तर 3 किलोमीटर म्हणजे किती? तर 170 मिलीमीटर नाही. आपण पहिल्यांदा उत्तर काढून घेऊया. तर बघा 3 किलोमीटर. जर आपण ह्याचं मीटरमध्ये रूपांतर केलं तर किती होणार? 3 गुणिले 1000 मीटर. म्हणजेच उत्तर किती येणार आहे? 3000 मीटर. मग इथे कुठे ब गटामध्ये तुम्हाला 3000 मीटर दिसते का? तर हो, इथे आहे. बरोबर. मग कच्या समोर किती आपण लिहिणार आहे? 3. तिसरा आकडा. बरोबर. आता पुढे बघा पुढचं. 17 सेंटीमीटर म्हणजे किती? तर 17 सेंटीमीटर जर आपण 17 सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये रूपांतर केलं तर 17 गुणिले 10 मिलीमीटर म्हणजेच किती मिळणार आपल्याला? तर 170 मिलीमीटर. मग आपल्याला ब गटात 170 कुठे आहे? तर इथे आहे. म्हणून 17 सेंटीमीटरच्या पुढे काय येणार? इथे एक आकडा येणार. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 19 मीटर म्हणजे किती? तर बघा 19 मीटरचं आपल्याला करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. म्हणजेच किती? 19 गुणिले 100 म्हणजेच 1900 सेंटीमीटर. मग उत्तर कुठे आहे? इथे. म्हणजे 19 मीटरच्या पुढे काय लिहिणार आपण? 5 हा आकडा लिहिणार. बरोबर. पुढे बघा 50 मिलीमीटर. आता परत 50 मिलीमीटर म्हणजे किती? तर आपल्याला ब गटामध्ये जर तुम्ही बघितला तर 50 हा 1200 सेंटीमीटर तर उत्तर येणार नाही. 30 पण येणार नाही. 5 सेंटीमीटर हे उत्तर जवळपास दिसते. मग आपल्याला काय केलं ह्यांनी? 50 मिलीमीटरचं रूपांतर ह्यांनी सेंटीमीटरमध्ये केलं आहे. जर तुम्ही 5 गुणिले 10 मिलीमीटर असं लिहिला. बरोबर. 50 मिलीमीटरचं जर आपण इथे पूर्ण लिहिलं तर कसं येईल? 5 गुणिले 10 मिलीमीटर. म्हणजेच हे किती असणार आहे? तर हे पुढचे जे असतात पुढचा अंक तो आपण काय लिहितो? सेंटीमीटर. म्हणजेच काय? 5 सेंटीमीटर बरोबर 50 मिलीमीटर हे आपल्याला माहिती आहे. पण यांनी इथे उलटं दिलं आहे की 50 मिलीमीटर बरोबर किती? मग ते किती असणार आहेत? 5 सेंटीमीटर. कारण त्याचं पूर्ण रूपांतर किती होतं? तर 5 गुणिले 10 मिलीमीटर. मग याचं उत्तर लिहूया इथे 6. पुढे बघा 12 मीटर. आता 12 मीटरचं काय उत्तर येईल? तर इथे काय दिलं आहे? 1200 सेंटीमीटर. बरोबर. कारण 12 गुणिले 100 बरोबर किती असतात? 1200 सेंटीमीटर. मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये केलं म्हणून याचं उत्तर येणार आहे 2. आता राहिला काय? 3 सेंटीमीटर. आणि इथे काय दिसते आपल्याला? 30 मिलीमीटर. म्हणजे सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये केलं आहे. 3ला 10ने गुणलं आहे म्हणून उत्तर किती आलं आहे? तर 30. म्हणून इथे आकडा येणार आहे आपला हा 4. तर हा झाला दुसरा प्रश्न. आता आपण बघूया आपला पुढचा स्वाध्याय. तर बघा पहिला प्रश्न आहे. अ गटातील वस्तूंची ब गटातील अंदाजे वजनांशी जोडी लावा. अ गटामध्ये वस्तू दिली आहेत आणि ब गटामध्ये वजनं दिली आहेत. ठीक आहे. तर पहिली वस्तू आहे मांजर. तर मांजराचं वजन किती असतं? तर ते असतं अंदाजे 3 ते 5 किलोग्रॅम. ठीक आहे. म्हणून आपण इथे फक्त मी आता इथे पुढे नंबर लिहिते की मांजराचं वजनाची जोडी आहे 3 नंबरची. आता हत्तीचं वजन विचारलं आहे. तर हत्तीचं वजन जर तुम्ही बघितलं तर ते 1000 किलोग्रॅम. ठीक आहे. 1000 किलोग्रॅमपेक्षा सुद्धा जास्त असतं. मग इथं पुस्तकामध्ये थोडीशी छापण्यात चूक झाली आहे की त्यांनी 1000 ग्रॅम दिलं होतं. पण ते आहे 1000 किलोग्रॅमपेक्षा जास्त. म्हणून हत्तीचा येणार आहे इथे 6. ठीक आहे. त्यानंतर विचारलं आहे 1 लिटर पाण्याने भरलेली बाटली. ठीक आहे. जर तुमच्या घरी बाटली असेल तुमची पाण्याची 1 लिटरची आणि त्याचं जर तुम्ही वजन केलं तर ते भरणारे 1000 ग्रॅम. म्हणजेच किती असतं ते? 1 किलोग्रॅम. बरोबर. म्हणून ह्याचं उत्तर येणार आहे 2. हा दुसरा आकडा. पुढे बघा रिकामे गॅस सिलेंडर. ठीक आहे. आपल्या घरातलं जेव्हा सिलेंडर रिकामं असतं तेव्हा त्याचं
वजन किती असतं तर 14 किलोग्रॅमपेक्षा जास्त, म्हणून याचं उत्तर येणार आहे 7. आता पुढे बघा पेनचं वजन साधारणतः असतं इथे 10 ग्रॅम ते 15 ग्रॅम. तर पेनचं वजन आहे हे 4 नंबरचं 10 ग्रॅम ते 15 ग्रॅम. त्यानंतर आहे झाडाचे पान, हे अगदीच हलकं असतं, त्याचं वजन आहे 1 ग्रॅम ते 5 ग्रॅम. त्याचा नंबर किती आहे तर 1. खुर्चीचं वजन 7 नंबरला खुर्ची किती असते तर 6 किलोग्रॅम ते 10 किलोग्रॅम. त्याचा नंबर आहे इथे 5. मग आपण इथे लिहून घेऊया इथे 5. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या वजनाची वस्तू मोजण्यासाठी कोणती वजन मापे किती लागतील ते लिहून सारणी पूर्ण करा. तर इथं वजन दिलेत आणि त्याची वजनाची मापे. ठीक आहे. जर तुम्ही बाजारामध्ये गेला भाजी आणायला किंवा दुकानामध्ये गेला काही सामान आणायला, तर त्यांच्याकडे एकच वजन नसतं, भरपूर अशी वजनं असतात छोटी मोठी. मग त्यातले वजनं किती मापाचे असतात तर काही असतात 200 ग्रॅमची, काही असतात 500 ग्रॅमची, काही 1 किलोची, 5 किलोची. तर आपल्याला पहिला 1 किलोग्रॅमचं वजन करण्यासाठी कोणती वजन मापे किती लागणार आहेत. तर बघा 1 किलोग्रॅम म्हणजे किती असतं पहिला तर 1000 ग्रॅम, बरोबर. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम म्हणजे. मग 200 ग्रॅमची किती लागणार आपल्याला. जर तुम्ही 200ची बेरीज केली तर 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200, म्हणजे जर 200चं तुम्ही 5 वेळा बेरीज केला तर तुम्हाला किती मिळतात 1000 ग्रॅम. म्हणजेच आपल्याला 200ची किती लागणार आहेत 5 वजन मापे लागणार आहेत, बरोबर. तेव्हा आपल्याला 1 किलोचं वजन मिळणार आहे. आता 500 ग्रॅमची किती वजनं लागतील 1000 किलोग्रॅम होण्यासाठी. तर 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम बरोबर आपल्याला किती मिळतात 1000 ग्रॅम, म्हणजेच किती 1 किलोग्रॅम, बरोबर. म्हणून 500 ग्रॅमची आपल्याला फक्त 2 वजन मापे लागणार आहेत, बरोबर. आता पुढे बघूया. पुढचं किती आहे माप 1 किलोग्रॅमचं. तर 1 किलोग्रॅमचं वजन करायला आपल्याला फक्त एकच लागणार हे माप, बरोबर. त्यानंतर पुढे बघा 2 किलोग्रॅमचे वजन करण्यासाठी 200 ग्रॅमची किती वजन मापे लागतील. तर 1 किलोसाठी जर 5 लागत असतील तर 2 किलोसाठी किती लागणार 10 वजन मापे लागतील 200 ग्रॅमची, बरोबर ना. आता पुढे बघा 500 ग्रॅमची किती लागतील. तर 500 ग्रॅमची किती लागणार, हे झाले 1000, त्याच्यामध्ये अजून एकदा 1000 आपल्याला इथे मिळवावे लागतील. म्हणजेच 500ची किती लागणार आपल्याला 4 वजन मापे लागतील 2 किलो वजन करायसाठी, बरोबर. ह्याच्या दुप्पट, कारण इथे आहे 1 किलो आणि इथे आहे 2 किलो, म्हणून ह्याच्या दुप्पट झालं इथे. आता पुढे बघा, पुढे काय विचारलं आहे 1 किलोग्रॅमची किती वजन मापे लागतील 2 किलोग्रॅम वजन करायला. मग 1 अधिक 1 2, बरोबर. 1 अधिक 1 2 म्हणजे 2 वजन मापे झाली, म्हणून इथे लिहिणार आहे आपण 2. पुढे काय विचारलं आहे 3 किलोग्रॅम वजन करण्यासाठी किती लागतील. तर बघा 1 किलोसाठी किती लागतात 5. 1 किलोसाठी लागतात 5 वजन मापे 200 ग्रॅमची. मग 3 किलोसाठी आपल्याला किती लागणार तर 3 गुणिले 5 म्हणजेच किती 15 वजन मापे लागतील. कशाची 200 ग्रॅमची, बरोबर. बघा इथे करून बघूया आपण. तर बघा हे बघा 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200 अधिक 200 5 वेळा लिहिलं. ह्यांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं 1000. मग असं जर आपल्याला 3 वेळा केलं तर आपल्याला किती मिळणार इथे 3 वेळा केल्यानंतर असं, ठीक आहे, आपल्याला मिळणार 3000. मग 5 त्रिक 15, बरोबर. आता पुढे बघूया 500 ग्रॅमची किती वजनं लागतील. तर 500 अधिक 500 किती झाले 1000, त्याच्यामध्ये अजून 1000 म्हणजे किती झाले 2000. मग त्यामध्ये अजून 500 आणि 500 हे 3000.
मग आपल्याला किती लागली? 1 2 3 4 5 6 बरोबर. किंवा जर थोडक्यात सांगायचं झालं तर बघा 1 किलोग्रॅमसाठी किती लागतात? 1 किलोग्रॅमसाठी 500ची 2 वजनं लागतात. मग 3 किलोग्रॅमसाठी किती लागणार? तर 3 गुणिले 2 बरोबर किती येणार? 6. म्हणून इथे लिहिले आपण उत्तर 6. पुढे बघा 1 किलोग्रॅमची किती वजन लागतील 3 किलोग्रॅम वजन करायला? तर 1 + 1 + 1 म्हणजे किती झाले? 3. 3 वजन मापे लागणार. कळलं इथे? आता पुढचा प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवा. तर बघा इथे काय करायचं आहे? अ गटात दिले आपल्याला किलोग्रॅममध्ये वजन आणि ब गटात दिले ग्रॅममध्ये वजन. थोडक्यात आपल्याला पाव किलो म्हणजे किती, सव्वा किलो म्हणजे किती, हे ग्रॅममध्ये किती येतात त्या पद्धतीने आपल्याला इथे जोड्या जुळवायच्या आहेत. तर पाव किलो म्हणजे किती? तर तुम्हाला माहितीच आहे. तर 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्रॅम. आणि पाव किलो म्हणजे किती असतात? 250 ग्रॅम असतात. ठीक आहे. तर पाव किलो म्हणजे किती असतात? 250 ग्रॅम. म्हणजेच उत्तर किती आहे इथे? 5. 5 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. आता सव्वा किलो म्हणजे किती येणार बघा. तर सव्वा किलो म्हणजे किती? 1 + पाव किलो. मग आपल्याला तर माहिती आहे पाव किलो म्हणजे 250. मग आपण काय करणार? इथे काय करूया आपण? 1 किलो म्हणजे लिहूया इथे 1000 ग्रॅम आणि पाव किलो म्हणजे किती असतात? तर 250 ग्रॅम. मग ह्या दोघांची काय होणार? बेरीज. मग ती बेरीज किती येणार आहे? 1000 + 250 म्हणजेच किती? 1250 ग्रॅम. मग उत्तर कुठं आहे? इथे आहे. किती नंबरचं? 4 नंबरचं. मग सव्वा किलो म्हणजे किती? तर 1250 ग्रॅम. आता पुढे बघा 1.5 किलो म्हणजे किती? तर 1.5 किलो म्हणजे किती? 1 किलो + अर्धा किलो. मग अर्धा किलो म्हणजे किती असतात? तर बघा हे 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम आणि अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्रॅम. मग ह्या दोघांची करूया बेरीज. किती होणार? 1500 ग्रॅम. किलोचं वजनात रूपांतर केलं. मग 1500 कुठं लिहिलं आहे? इथे लिहिलं आहे. किती नंबरचं आहे? 2 नंबरचं. मग 1.5 किलो म्हणजे किती? इथे 2 येणार. तर पुढे बघा किती आहे? 2.5 किलो. 2.5 किलो म्हणजे किती बघा? तर 2 किलो आणि अर्धा किलो. ठीक आहे. मग 2चं म्हणजे किती? 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम अधिक अर्धा किलो म्हणजे किती असतात? 500 ग्रॅम. मग ह्या दोघांची किती होणार बेरीज? तर 2500 ग्रॅम. म्हणजे 2.5 किलो बरोबर 2500 ग्रॅम. किती आहे? तिसरा आकडा. आता शेवटचं बघूया ह्यातलं. तर किती दिलं आहे बघा? 1.25 किलो. किती दिलं आहे? 1.25. म्हणजेच काय? 2 किलो पूर्ण होण्यासाठी किती कमी आहेत? 250 ग्रॅम किंवा पाव किलो कमी आहे. म्हणजेच 1 किलो अधिक 750 ग्रॅम. ठीक आहे. मग 1 किलो म्हणजे किती असतात? 1000 अधिक हे 750 म्हणजेच उत्तर किती येणार आहे? 1750 ग्रॅम. मग कुठं आहे? इथे आकडा आहे 1. कळलं तुम्हाला? 1.25 किलो म्हणजे किती? 1.25 किलो म्हणजेच काय? 1 किलो आणि त्याच्यामध्ये अजून पाऊण किलो. पाऊण म्हणजेच किती? 750 ग्रॅम. आता पुढचा प्रश्न बघूया. किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करा. जसं आपण आत्ता केलं तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. बघा 9 किलोग्रॅम म्हणजे किती ते आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग 9ला काय करावं लागेल? 1000नं गुणल्यानंतर त्याचं उत्तर ग्रॅममध्ये येणार. म्हणजेच किती येणार आहे इथे? 9000 ग्रॅम. मग आपण इथे उत्तर लिहूया 9000 ग्रॅम. पुढे बघा काय दिलं आहे? 7 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम ह्याचं आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचं आहे. मग पहिल्या 7चं रूपांतर करूया. 7
गुणिले 1000 म्हणजे किती आले 7000 ग्रॅम. हे झालं 7 किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये. आणि हे पुढचे 500 ग्रॅम म्हणजेच आपल्याला ह्या 7000 ग्रॅममध्ये 500 ग्रॅम मिळवावे लागतील. मग उत्तर किती येणार आहे 7500 ग्रॅम. मग इथे किती येणार 7500 ग्रॅम. तसंच पुढचं सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. इथे काय दिले बघा 6 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम. पहिल्यांदा आपल्याला ह्या 6चे ग्रॅममध्ये करून घेऊया. 6 गुणिले 1000 किती आले 6000 ग्रॅम. आणि पुढचे किती आहेत 250 ग्रॅम. यांची केली आपण बेरीज उत्तर किती येणार 6250 ग्रॅम. सोपं आहे अगदी 6250 ग्रॅम. फक्त पुढे काय दिलं आहे बघायचं कशामध्ये रूपांतर करायचं आहे. त्या पद्धतीने ह्यातल्या सगळ्यांची आपल्याला त्यामध्ये रूपांतर करून त्यांची बेरीज करून घ्यायची आणि मग शेवटी ते उत्तर लिहायचं.